कन्या चिकित्सक आहे. खूप विचारपूर्वक काम करते. म्हणजे जर त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या दुकानामध्ये खरेदीला जायचं आहे, ड्रेस खरेदी करायचा, शर्ट खरेदी करायचा आहे, तर ते 10 टाकायला लावतात, 11 टाकायला लावतात. मग म्हणतात की नाही, तरी पण नाही आहे एवढं व्यवस्थित, चला पुढच्या दुकान. म्हणजे हे त्यांचा स्वभाव आहे. ऑप्शन्स पाणी चेक करूनच पिणार. कुठली गोष्ट घ्यायची असेल तर हां खरं आहे का ते बघणार मग घेणार. असं त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कुंडलीचे सप्तम स्थानातनं शनीचं गोचर आहे. 2026 हे संपूर्ण वर्ष त्यांना याच्यासाठीच आहे की तुम्हाला स्वतःच्या नात्यामध्ये जे अंतर निर्माण होतं आहे, दुरावा येतोय किंवा कामामध्ये थोडीशी अस्थिरता आहे, तर तिथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. म्हणजे की मी करून ठेवलं आहे, एखादा बिझनेस सुरू करून दिलेला आहे, तर मी आता लक्ष नाही द्यायची गरज आहे. तर असं त्यांच्या बाबतीत नाही आहे. त्यांना प्रॉपर स्वतःच लक्ष घालायचं आहे बिझनेस करणाऱ्या वर्गासाठी. आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना हे वर्ष उत्तम आहे, अगदी उत्तम आहे. कारण कर्क राशीतला गुरु पण त्यांना आर्थिक स्थिती चांगली करणार आहे आणि सिंहेतला पण करणार आहे. सिंहेतला गुरु त्यांना अगदी परदेशामध्ये काहीतरी, म्हणजे ज्यांचे बिझनेस तुम्हाला बाहेर देशामध्ये पोहोचवायचं आहे तुमचं एखादं प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी प्रोत्साहित करणारं असणार आहे. सिंहेतलं गोचर ते 2 जून नंतर असणार आहे. तोपर्यंत त्यांना कर्क राशीतल्या गुरुचे चांगली फळं निश्चित मिळू शकतात. लाभस्थिती त्यांची चांगली असणार आहे. एकूण मानसिक दृष्टिकोनातून थोडंसं खच्चीकरण होतं ते सप्तम भावातल्या शनीमुळे. बाकी ओव्हरऑल त्यांची कुंडली राशीप्रमाणे अगदी उत्तम दर्शवते.